चला मग मैत्रिणींनो, भाजीचं टेन्शन आलं का तुम्हाला? तर नका आता टेन्शन घेऊ. आणि रोज रोज तीच तीच बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर अशी ह्या पद्धतीने साधी सोपी माझ्या पद्धतीने ही बटाटा भाजी चमचमीत झटपट होणारी, अगदी लवकर होणारी भाजी नक्की बनवून बघा. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर बघा, इथं बटाटे घेतलेले आहे, साल वगैरे काही काढले नाही आणि असे मस्त उभे कट करून स्वच्छ 2 पाण्याने धुवून अजून पाण्यामध्येच ठेवलेले आहे. इथं काही मसाले घेतले बघा, थोडेसे धने घेतले, जिरं घेतलं, 4 ते 5 मिरे घेतले, म्हणजे मिरे आपण जे मसाल्याला वापरतात ते, लसूण, अद्रक आणि 3 ते 4 लाल मिरची घेतली, कढीपत्ता घेतला. आता हे सगळं मिश्रण आपल्याला सगळे मसाले मिक्सरला असा जाडबारीक भरडा करून घ्यायचा आहे. तर बघा, असं जाडबारीक भरडा करून घेतलाय. कांदा नाही, काही नाही, अगदी साधं सोपं, टोमॅटो नाही. आता बघा, गॅस चालू केला, कढई ठेवली गॅसवर, तेल टाकलं 2-2.5 पडी. त्यानंतर जो मसाला आपण दडला होता भरडा करून, असा खूप बारीक नाही, असा जाड बारीक केला होता, तो टाकून घेतला. अतिशय साधी सोपी, इतकी सुंदर भन्नाट चवीची ही भाजी होते मैत्रिणींनो. तुम्ही खरोखर जर एकदा बनवाल ना, तर नेहमी नेहमी बनवाल. डाळ भातासोबत तर नेहमी बनवाल आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. पण झालं असं, रेसिपी बनवताना लाईट गेलेली आहे मैत्रिणींनो, समजून घ्या पुढं. तर बघा, आता मस्त असं मसाला आता करपू नये म्हणून मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि मसाल्यामध्ये टाकून दिलं, म्हणजे मग मसाले करपणार नाही आणि अशी ही भन्नाट चवीची. कारण याच्यामध्ये बघा, कढीपत्ता, धने, जिरं, मिरे, 3 ते 4 मिरे, अद्रक, लसूण आपण आणि 2 ते 3 हिरवी मिरची, लाल मिरची दळलेली आहे. तर असा मस्त भरडा केलेला आहे, तर त्याच्यामुळं ह्या भाजीचा स्वाद अजूनच वाढतो. आणि नक्की बनवा माझ्या या पद्धतीने, झटपट आणि सोपी, साधी, भन्नाट चवीची ही बटाट्याची भाजी, थोडीशी युनिक पद्धतीने, नवीन पद्धतीने मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, मस्त आता मी मसाला परतून घेतला. आता हे बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आहे. कांदा, टोमॅटो आपण काही वापरला नाही, फक्त जो मसाला आपण बनवलेला आहे तो खास चवीकरता बनवलेला आहे. तर बघा, आणि तुम्हाला मसाला काय कमी जास्त करायचा करू शकतात. बटाट्याचे असे उभेच काप करायचे, म्हणजे खायलाही मज्जा येते, दिसायलाही छान दिसतात. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जर कट करायचे तर तुम्ही करू शकतात. आता हे छान मी असं मस्त परतवून घेत आहे आणि मस्त ह्या भाजीला एक वाफ काढून घ्यायची. तर बघा, इथं लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळं थोडासा घोटाळा झालेला आहे लाईटीमुळं. तर असो, पण तुम्ही समजून घ्या. तर बघू शकता, आता मस्त मी परतवून घेतले बटाटे मसाल्यामध्ये. आता चवीनुसार मी मीठ घालणार आहे आणि छान परतवून घेणार आहे अजून ही भाजी, आणि झाकण ठेवणार आहे. म्हणजे झाकण ठेवल्यानंतर मग मस्त बटाट्याला वाफ येईल आणि तुम्ही बघू शकता काय मस्त कलर दिसत आहे आणि असा वास सुटलेला आहे घरामध्ये. तर खूप एकच प्रकारची बटाट्याची भाजी खाऊन खरोखर कंटाळा येतो. तर एकाच भाजीपासून आपण वेगवेगळ्या भाज्या जर बनवल्या ना, तर घरातलेही सगळे खुश होतात. तर बघा मैत्रिणींनो, असं झाकण ठेवलं मी आणि बघा, तुम्ही अशी वाफेवर मस्त ही भाजी तयार होत आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अर्धा कप पाणी टाकू शकतात. तर बघा, लगेच बटाटा शिजून आलेला आहे, कारण आपण थोडंसं पाणी टाकलं होतं मसाल्यामध्ये. तर बघा, मस्तपैकी ही चमचमीत, झणझणीत आणि काही जास्त कांदा वगैरे, टोमॅटो न वापरता अशी ही बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तर रेसिपी आवडली का? रेसिपी जर आवडली असेल तर मोठ्या मनाने, मोठ्या प्रेमाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईप डन करा मैत्रिणींनो, याड सहित पूर्ण रेसिपी बघा आणि तुमच्या छान छान कमेंटमुळे मला एक प्रोत्साहन येतं. रेसिपीला भरभरून तुम्ही प्रेम देत आहे. रेसिपीला प्रेम दिल्याबद्दल मैत्रिणींनो, मी तुमची हृदयातून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.